हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम त्याचा अभ्यास करायचा आहे. काय सांगतं हे प्रिन्सिपल? हे प्रिन्सिपल जे आहे ते रोटेटिंग बॉडीच्या बद्दल आहे, रोटेटिंग रिजिड बॉडी बद्दल आहे किंवा ऑब्जेक्ट बद्दल आहे, रोटेटिंग ऑब्जेक्ट बद्दल. तर अँग्युलर मोमेंटम ज्याला आपण एल ह्या अक्षराने दाखवतो तो कॉन्स्टंट असतो तेव्हा जर त्या रोटेटिंग बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ज्याला आपण टॉ ह्या अक्षराने दाखवतो तो जर ऍक्ट करत नसेल तर अशा वेळेला त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल, जसं F इज इक्वल टू ma दाखवतो आपण, हा आहे फोर्स. तसं फोर्स हा कशा करता आवश्यक आहे? फोर्स हा बॉडीमध्ये मोशन प्रोड्यूस करण्याकरता आवश्यक आहे, किंवा ती बॉडी ऑलरेडी मोशन मध्ये असेल तर तिला थांबवण्याकरता फोर्स आवश्यक आहे. तसंच टॉर्क हा रोटेशन बॉडीमध्ये प्रोड्यूस करण्याकरता आवश्यक आहे. आता टॉर्क आणि फोर्स यांचा रोल जवळपास सारखाच आहे. हे रोटेशनल मोशन मध्ये आहे टॉर्क आणि फोर्स हा लिनियर मोशन मध्ये आहे. मग मॅसची जागा कोण घेतं? मॅसची जागा घेतो मोमेंट ऑफ इनर्शिया आय, आणि लिनियर ऍक्सिलरेशनची जागा अँग्युलर ऍक्सिलरेशन घेतं. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. हे रिलेशन जे आहे ते रोटेशनल मोशन मध्ये आहे, तर फोर्स करता इक्वेशन F इज इक्वल टू ma हे लिनियर मोशन मध्ये आहे. तसंच एल हे काय आहे? अँग्युलर मोमेंटम आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय की मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम P बरोबर m इंटू v आहे. लक्षात ठेवण्याकरता सोपं जावं म्हणून आपल्याला काय करायचंय, या लिनियर मोशनची आणि अँग्युलर मोशनची कंपॅरिझन करायची आहे. कंपॅरिझन केल्यानंतर आपले हे फॉर्म्युले पटकन लक्षात राहतील. F इज इक्वल टू ma आहे, मॅस इंटू ऍक्सिलरेशन आहे. पण आपल्याला माहिती आहे की लिनियर मोशन मधला मॅस आणि रोटेशनल मोशन मधला मोमेंट ऑफ इनर्शिया हे सारखाच रोल प्ले करतात किंवा त्या अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत. तसंच अँग्युलर ऍक्सिलरेशन आणि लिनियर ऍक्सिलरेशन हे अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत आणि फोर्स आणि टॉर्क हे अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत. म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर हे लक्षात ठेवणं आपल्या सोपं जातं. तसंच या ठिकाणी लिनियर जर मोमेंटम म्हटलं तर m इंटू v आहे. m म्हणजे मॅस आहे. मॅसची जागा रोटेशनल मोशन मध्ये कोण घेणार? I घेणार, मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार. आणि v म्हणजे काय? v म्हणजे अँग्युलर स्पीड, v म्हणजे लिनियर स्पीड. तसंच इथे अँग्युलर स्पीड लिहावं लागेल आपल्याला, म्हणजे आपल्याला ओमेगा लिहावं लागेल. म्हणजे L इज इक्वल टू I ओमेगा हा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे जर आपल्याला अँग्युलर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जे आहे ते जर आपल्याला मॅथमॅटिकली दाखवायचं असेल तर आपल्याला काय दाखवावं लागेल? I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. हे आपल्याला मॅथमॅटिकली प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जर लिहायचं असेल तर अशा पद्धतीने लिहिता येतं. याचा अर्थ काय झाला की समजा एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर त्याची अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाढते, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी कमी होते. हा याचा अर्थ आहे. आता आपण 11वी मध्ये काय पाहिलंय? प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहिलेलं आहे. तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपल्याला काय सांगतं की इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज ऍक्टिंग ऑन द बॉडी देन टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम ऑर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणत होतो m1 v1 इज इक्वल टू m2 v2. आणि आपण आताच पाहिलेलं आहे की फोर्स इज नेसेसरी फॉर प्रोड्युसिंग दी लिनियर मोशन किंवा स्टेट चेंज करण्याकरता फोर्सची आवश्यकता असते. F इज इक्वल टू ma हा
फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता ए म्हणजे काय? ए म्हणजे ऍक्सिलरेशन, म्हणजेच व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. व्ही काय आहे? फायनल व्हेलॉसिटी आहे. यू काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आणि व्हेलॉसिटी यू पासून व्ही पर्यंत चेंज होण्याकरता लागणारा कालावधी आहे टी. आता मी ह्याला जर एम ने गुणून टाकलं तर मला काय मिळेल? इनसाइड द ब्रॅकेट जर मी मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टी. आता एम व्ही काय मिळेल मला? हे फायनल लिनियर मोमेंटम झालं त्या बॉडीचं. एम यू काय झालं? इनिशियल लिनियर मोमेंटम झालं बॉडीचं. म्हणजे हे काय झालं? एम व्ही मायनस एम यू झालं चेंज इन मोमेंटम. आणि मोमेंटम आपण पी ह्या अक्षराने दाखवतो. म्हणजेच याला आपण एफ इज इक्वल टू डीपी बाय डीटी लिहू शकतो. आपण व्हेक्टर जर फॉर्म मध्ये लिहिलं तर व्हेक्टर एफ इज इक्वल टू व्हेक्टर डीपी अपॉन डीटी लिहू शकतो. टी ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणून तिथे एरो द्यायचा नाही आपल्याला. म्हणजे व्हेक्टर एफ इज इक्वल टू डीपी अपॉन डीटी या फॉर्म्युल्याचा सुद्धा आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रूव्ह करत असताना वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला हा लॉ व्हेरीफाय करायचा आहे त्यावेळेला आपल्याला याची जी डेफिनेशन आहे कशाची? अँग्युलर मोमेंटम. म्हणजे काय डेफिनेशन आहे? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे आर क्रॉस पी. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम मीन्स पी. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज नोन ॲज अँग्युलर मोमेंटम. जसं आपण म्हणतो की मोमेंट ऑफ द फोर्स म्हणजे आर क्रॉस पी. मोमेंट ऑफ द फोर्स म्हणजे आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ इज इक्वल टू टॉर्क. मोमेंट ऑफ द फोर्स इज इक्वल टू टॉर्क. तसंच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम. तर ह्या फॉर्म्युल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. हा लॉ जेव्हा प्रिन्सिपल जेव्हा आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे तेव्हा. आता आपल्याला हा लॉ जो आहे तो डिराईव्ह करायचा आहे म्हणजे प्रूव्ह करायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला इक्वेशन कोणतं चालू करायचं आहे? एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे आर क्रॉस पी. ह्या इक्वेशन पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यावेळेला आपल्याला हे दोन जे फॉर्म्युले आपण आता पाहिलेले आहेत ते सुद्धा वापरायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे की याला समजा 3 नंबर दिला आपण, तर ह्या 3 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजेच मला डीएल बाय डीटी काढायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डीएल बाय डीटी जेव्हा काढतो तेव्हा प्रॉडक्ट रूल आपल्याला याला लावायचा आहे. प्रॉडक्ट रूल नुसार फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डीपी बाय डीटी प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डीआर बाय डीटी. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की हा क्रॉस प्रॉडक्ट आहे. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये त्यांच्या प्लेसेसला, व्हेक्टरच्या प्लेसेसला खूप महत्व असतं. म्हणजे मला जेव्हा इथे डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे, रूल लावायचा आहे, त्यावेळेला मला आर आणि पी च्या प्लेसेस चेंज करायच्या नाहीये. म्हणून मी पहिल्यांदा आर दिलं फर्स्ट फंक्शन म्हणजे आर मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डीपी बाय डीटी लिहिलं. आणि नंतर सेकंड फंक्शन मला लिहित असताना त्याची जागा चेंज नाही करायची, तो सेकंड प्लेसवरच ठेवायचा आहे. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डीआर बाय डीटी घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मला याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला. आता हा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मला डीपी बाय डीटी म्हणजे एफ आहे हे माहिती आहे, आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं. म्हणून मला इथे लिहायचं आहे वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. हे लिहिल्यानंतर आता बघा डीआर बाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी होते.
रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे पोझिशन वेक्टर जर घेतला आपण, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज दी व्हेलॉसिटी, म्हणजे हा वेक्टर व्ही झाला. आणि पी म्हणजे लिनियर मोमेंटम म्हणजेच एम इंटू व्ही. एम ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणून फक्त एरो व्ही साठीच मिळेल आपल्याला, वेक्टर व्ही मिळेल फक्त. आता मी हा एम स्केलर असल्यामुळे तो बाहेर काढू शकते आणि व्ही क्रॉस व्ही लिहू शकते, म्हणजे मला हे मिळेल आर क्रॉस एफ इज इक्वल टू टॉ माहिती आपल्याला, म्हणजे ह्या ऐवजी मी इथे टॉ वेक्टर लिहू शकते. प्लस एम बाहेर काढला मी आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं व्ही क्रॉस व्ही. आता हा काय आहे, हा आहे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट आहे. आता सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट काढत असताना काय लिहितो आपण, जेव्हा मॅग्निट्यूड काढायचं असतं त्या व्हेक्टर प्रॉडक्टचं मॅग्निट्यूड जेव्हा काढायचं असतं तेव्हा लिहितो आपण मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता व्ही ह्या वेक्टरनी व्ही ह्या वेक्टरशीच केलेला कोन जो आहे, अँगल जो आहे तो नक्कीच झिरोचा राहणार आहे, म्हणजे साइन झिरो जो आहे तो झिरो मिळेल आपल्याला. म्हणजेच व्ही इंटू साइन झिरो, साइन झिरो इज झिरो, देअरफॉर धिस प्रॉडक्ट कम्स आउट टू बी झिरो. म्हणजे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट हा नेहमी झिरो असतो. ही आपल्याला प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक क्रॉस प्रॉडक्टची माहिती आहे. म्हणजे हे उत्तर जे येणार आहे ते इथे झिरो येणार. म्हणजे आपलं शेवटी आपल्याला काय मिळालं, काय मिळालं, dl बाय dt इज इक्वल टू टॉ मिळालं. आता आपण ह्या प्रिन्सिपल मध्ये काय म्हटलं होतं की इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क इज ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी देन द अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. म्हणजे टॉची व्हॅल्यू जर झिरो असेल तरच डीएल बाय डीटी झिरो चेंज होत नाही, म्हणजे एल चेंज होत नाही, म्हणजेच डीएल बाय डीटी झिरो असतं. मग आता टॉची व्हॅल्यू जर आपण झिरो ठेवली, आधी आपल्याला काय मिळेल, डीएल बाय डीटी इज इक्वल टू टॉ. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. हे इक्वेशन आपल्याला वापरता येईल. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये वगैरे आवश्यकता पडल्यास हे इक्वेशन वापरता येईल. टॉ इज इक्वल टू डीएल बाय डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू टॉर्क. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आता ह्या ठिकाणी टॉर्क हाच झिरो आहे, म्हणजे ऍज टॉ इज इक्वल टू झिरो, एक्सटर्नल टॉर्क इज नॉट ऍक्टिंग ऑन द बॉडी, म्हणजे टॉ इज इक्वल टू झिरो. देन काय मिळेल आपल्याला, डीएल बाय डीटी इज इक्वल टू टॉ आहे, म्हणजे झिरो. डीएल बाय डीटी इज इक्वल टू झिरो. डीएल बाय डीटी इज इक्वल टू झिरो मिळेल. आणि कुठल्या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह हा झिरो असतो, तर जी कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट एखादी संख्या असेल, नंबर असेल, तर त्याचा काय असतो, डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. म्हणजेच एल हे कॉन्स्टंट आहे. डीएल बाय डीटी झिरो याचा अर्थ काय, एल चेंज होत नाही. डीएल बाय डीटी झिरो याचा अर्थ काय की एल रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. It does not change from L1 to L2. In this manner, hence dl by dt is zero implies, त्याचं मीनिंग काय आहे, तर L is constant. L म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम. अशा पद्धतीने आपण हे जे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे हे प्रूव्ह केलं. आता आपल्याला याचे एक्झाम्पल्स जे आहेत कशाचे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे, ते बघायचे आहेत. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा मॅथमॅटिकली कसा लिहिता येईल, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 हा इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या सिस्टीमचा, रोटेटिंग सिस्टीमचा, आणि ओमेगा 1 ही त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. I2 हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फायनल आहे आणि ओमेगा 2 ही त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आता
आपल्याला जेव्हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जेव्हा बघितलं तेव्हा आपण म्हटलं होतं m1v1 इज इक्वल टू m2v2. आता पहा m ची जागा I ने घेतली आहे, v ची जागा ओमेगाने घेतली आहे. इथे पण m ची जागा I ने घेतलेली आहे आणि v ची जागा ओमेगाने घेतली आहे. म्हणजे लक्षात ठेवण्याकरता हे प्रिन्सिपल जे आहे ते खूप सोपं आहे. काय प्रिन्सिपल की I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. म्हणजे पहिल्या केसमध्ये जर I1 हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि अँग्युलर व्हेलॉसिटी त्याची ओमेगा 1 असेल तर, आणि दुसऱ्या केसमध्ये जर I2 हा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि ओमेगा 2 ही अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर आपल्याला मिळतं I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. मग आता याचं अप्लिकेशन कुठे आहे तर बॅलेट डान्सर्स हे ह्या प्रिन्सिपलचा वापर करतात. आता जेव्हा आईस बॅलेट डान्सर्स असतात तेव्हा ते काय करतात की छोट्या आणि मोठ्या त्रिज्येच्या वर्तुळातून ते फिरतात. त्यांचा ग्रुप असतो. पुष्कळदा 2 किंवा अनेक बॅलेट डान्सर जे आहेत ते हा नृत्य प्रकार जो आहे तो परफॉर्म करतात. ते जेव्हा ते मोठ्या त्रिज्येच्या वर्तुळातून फिरतात त्यावेळेला त्यांचे हातपाय जे आहेत ते स्ट्रेच करतात. म्हणजेच त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढल्यामुळे त्यांची अँग्युलर स्पीड जी आहे ती कमी होते. आता हे करणं काय आवश्यक असतं की असं नाही केलं तर ते स्लिप होतील आणि म्हणून जेव्हा ते मोठ्या त्रिज्येच्या वर्तुळातून फिरतात बॅलेट डान्सर्स तेव्हा त्यावेळेला ते काय करतात आपले हातपाय ताणतात, आउटस्ट्रेच करतात लेग्स आणि त्यांचे हँड्स आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा वाढतो आणि अँग्युलर स्पीड जी आहे ती कमी होते. पण तेच बॅलेट डान्सर्स जेव्हा छोट्या त्रिज्येच्या वर्तुळातून फिरतात किंवा एकत्र जवळ येतात त्यावेळेला ते आपले हातपाय जे आहे ते आपल्या बॉडीच्या अगदी जवळ आणतात. जवळ आणल्यामुळे काय होतं की त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होऊन जातो. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला नॅचरली I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 आहे. म्हणजे I2 जर कमी झाला तर ओमेगा 2 वाढणार. मग ओमेगा 2 वाढणार म्हणजे काय त्यांची अँग्युलर स्पीड वाढते आणि अँग्युलर स्पीड जर वाढली तर थ्रिलिंग इफेक्ट हा निर्माण होतो. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की किती छान फिरतात आहे हे. म्हणजे या पद्धतीचा डान्स मध्ये इफेक्ट येण्याकरता जर ते जवळ आले सेंटरला आले तर त्यावेळेला ते त्यांचे हातपाय जे आहे ते बॉडीच्या अगदी जवळ असतात आणि मग त्यावेळेला त्यांची अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही वाढते आणि थ्रिलिंग इफेक्ट तयार होतो. पण जेव्हा ते मोठ्या राऊंडच्या सर्कल मधून फिरतात तेव्हा मात्र त्यांना आपले हातपाय जे आहे ते ताणावे लागतात, आउटस्ट्रेच करावे लागतात. ते केल्यामुळे काय होईल की त्यांचा अँग्युलर मोमेंटम हा वाढतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो का बरं वाढतो कारण की डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅस इज ओव्हर ए लार्ज डिस्टन्स असं असल्यामुळे त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो म्हणजेच अँग्युलर स्पीड कमी होते. हे जर त्यांनी केलं नाही तर ते स्लिप होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना हे जे प्रिन्सिपल आहे कोणतं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं प्रिन्सिपल आहे हे लक्षात ठेवून डान्स परफॉर्म करावा लागतो. आता तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये सूर मारतात लोक. पोहत असताना पहिल्यांदा पाण्यामध्ये सूर मारावा लागतो. तो सूर मारत असताना जेव्हा ते डायव्हिंग बोर्डवर उभे राहतात, ज्याला कोणाला पोहायचंय तो पोहणारा व्यक्ती जेव्हा डायव्हिंग बोर्डवर उभा राहतो तेव्हा सुरुवातीला तो आपले हातपाय हे स्ट्रेच करतो आणि उडी मारतो. उडी मारल्यानंतर तो काय करतो की स्वतःच्या बॉडीच्या जवळ आपले हातपाय फोल्ड करतो आणि बॉडी ही खूप जवळ आणतो पूर्ण आपली आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी होऊन जातो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी झाला तर त्यावेळेला म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅस इज अबाउट in a small region. The distribution of mass is in a small region. असं झाल्यामुळे काय होतं की मोमेंट ऑफ
ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा हा कमी होऊन जातो, म्हणजेच अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी त्याची जी आहे ती वाढते आणि म्हणून तो हवेमध्ये 2-3 गिरक्या घेऊ शकतो आणि मग ते अट्रॅक्टिव्ह आपली डाईव्ह जी आहे, सूरमाणं जे आहे आपलं ते अट्रॅक्टिव्ह व्हावं याच्याकरता तो काय करतो, आपली बॉडी फोल्ड करतो आणि हवेमध्ये 2-3 गिरक्या घेतो आणि पुन्हा खाली पाण्याकडे येत असताना तो पुन्हा आपले हातपाय ताणून देतो आणि स्ट्रीमलाईन डायरेक्शनने तो पुन्हा त्या पाण्यामध्ये सूर मारतो. अशा पद्धतीने आपली डाईव्ह जी आहे ते अट्रॅक्टिव्ह बनवण्याकरता तो ह्या प्रिन्सिपलचा वापर करतो. तर हे काय आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स आहे की जिथे हा लॉ वापरला जातो. ओके, आता आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधलं अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 21 सॉल्व करायचं आहे. पुस्तक उघडा, पेज नंबर 25 काढा. आय विल रीड द प्रॉब्लेम. ए फ्लायव्हील इज यूज टू प्रिपेअर अर्धनवेअर पॉट्स. तुम्हाला माहित आहे कुंभाराचं जे चाक असतं ते म्हणजे फ्लायव्हील कन्सिडर केलेलं आहे. इज सेट इन टू रोटेशन ऍट 100 रिव्होल्यूशन पर मिनिट. त्याची इनिशियल रोटेशनची स्पीड जी आहे ती 100 रिव्होल्यूशन पर मिनिट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. रिव्होल्यूशन पर सेकंद मध्ये आपण फ्रिक्वेन्सी मोजतो आणि म्हणून 100ला आपल्याला 60ने भागावं लागेल फ्रिक्वेन्सी काढण्याकरता, इनिशियल फ्रिक्वेन्सी काढण्याकरता. सो 100 divided by 60 gives us hertz, gives us the initial frequency of the flywheel. It is in the form of a disc of mass 10 kilogram. So mass of the disc is given as 10 kilogram. For disc I am using the subscript D. So mass of the disc is 10 kilogram. Then and radius is 0.4 meter. So radius of the disc is written as 0.4 meter. A lump of clay to be equivalent to a particle. Lump of clay म्हणजे एक मातीचा गोळा त्या डिस्कवर जाऊन चिकटला आहे किंवा त्याच्यावर पडलेला आहे आणि तो किती अंतरावर पडला आहे, त्याचं मॅस किती आहे, तर त्याचं मॅस आहे 1.6 किलोग्रॅम. आपण मॅस ऑफ द क्ले इथे लिहिलेलं आहे 1.6 किलोग्रॅम. फॉल्स ऑन इट अँड ऍडहेर्स म्हणजे चिकटते त्या ठिकाणी. टू इट ऍट ए सर्टन डिस्टन्स x फ्रॉम द सेंटर. तर त्या क्लेचं जे सेंटर पासूनचं, कोणाच्या सेंटर पासूनचं, डिस्कच्या सेंटर पासूनचं अंतर जे आहे ते आपण RC ने जर दाखवलं तर RC इज इक्वल टू x दिलेलं आहे आपल्याला. कॅल्क्युलेट x if the wheel now rotates at 80 revolution per minute. नंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काढण्याकरता आपल्याला दिलेलं आहे की 80 RPM ही तिची स्पीड आहे, म्हणजे 80 डिवाइडेड बाय 60 हर्ट्ज ही तिची काय होईल, न्यू फ्रिक्वेन्सी होईल. N2 इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 60 हर्ट्ज. आता आपल्याला काढायची आहे x ची व्हॅल्यू. तर हा प्रॉब्लेम जो आहे तो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ह्या प्रिन्सिपलवर आधारित आहे. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्या जवळ, आपल्या जो फॉर्म्युला आहे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 काय आहे, इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम आहे. I1 हा इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम आहे. पहिल्यांदा सिस्टीम कशाची बनली आहे, तर सिस्टीम मध्ये फक्त डिस्क आहे आणि डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट इट्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया हा ऍक्सिस करता दिला आहे अबाउट इट्स ओन ऍक्सिस, तो असतो mr²/2. आता या ठिकाणी डिस्क दाखवण्याकरता मी MD RD हे
सिम्बल्स वापरत आहे. म्हणून मला मिळालं ID इज इक्वल टू mdRd²/2. आता ह्या ठिकाणी I1 चा प्रश्नाने mdRd²/2 मिळाला आपल्याला. आणि ω2 जे आहे ते आहे 2π I1 ω1 सो 2πN1 आणि ω2 काय राहील 2πN2. आता I1 ची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करते. काय लिहावं लागेल मला mdRd²/2 लिहावं लागेल. आणि ω1 ची व्हॅल्यू लिहायची आहे मला 2πN1 इज इक्वल टू. आता I2 हा जो आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम आहे. आणि सिस्टीम कशाची बनलेली आहे डिस्क आणि लंप ऑफ क्ले मातीचा गोळा जो x ह्या अंतरावर पडलेला आहे तो आणि डिस्क यांची मिळून सिस्टीम आता बनलेली आहे न्यू सिस्टीम. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला काढायचा असेल तर मला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस त्या लंप ऑफ क्लेचा म्हणजे मातीच्या गोळ्याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल. तो काय राहील mcRc² राहील. म्हणजे मला इथे लिहावं लागेल mcRc². पण RC म्हणजे काय x आहे म्हणून मला mcx² लिहावं लागेल इथे. आणि हे जे आहे डिस्क त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आधीप्रमाणेच mdRd²/2. आणि याला मला ω2 ने गुणायचं आहे म्हणजे 2πN2 ने गुणायचं आहे 2πN2. आता ह्या दोन्ही साइड्सला काय मिळालंय मला 2π मिळालेलं आहे. तर मी 2π कॅन्सल करू शकते. आता मला N1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे N2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग मी mdRd²/2 जसंच्या तसं ठेवते. mdRd²/2 जसंच्या तसं ठेवते आणि N1 ची किंमत लिहिते 100/60. तसंच याही ठिकाणी दुसऱ्या बाजूला मी काय करत आहे व्हॅल्यू तशीच्या तशी ठेवत आहे. सिम्प्लिफिकेशन आधी करून घेऊ मग आपण सबस्टिट्यूशन करू म्हणजे सोपं जाईल. mdRd²/2 जसंच्या तसं ठेवत आहे प्लस mcx² पण तसंच ठेवत आहे. फक्त मी N2 ची व्हॅल्यू जी आहे ती लिहिते आहे. ती आहे 80/60. आता ह्या ठिकाणी 60 दोन्ही साइडला आहे इक्वेशनच्या. ते कॅन्सल होऊन जाईल किंवा 60 ने बोथ साइडला जर गुणलं तर ते कॅन्सल होऊन जाईल. आणि आता आपल्याला इथे पुन्हा 10 ने इक्वेशनला भागायचं आहे. लेफ्ट हँड साइडला 10 ने भागायचं आहे राइट हँड साइडला 10 ने भागायचं आहे. 1 1 0 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल mdRd²/2 इंटू 10. आता ह्या 10 ला मी ह्या दोन्ही भागू शकते म्हणजे मला माहिती इथे 5 म्हणजे मला मिळेल 5 mdRd² इज इक्वल टू 8 टाइम्स mdRd²/2 प्लस mcx². हे जे 8 आहे ते मी ह्या साइडला ट्रान्सफर करते म्हणजे मला काय मिळेल 5/8. हे 5 mdRd² आधीचेच आहे mdRd² हे जशीच्या तसे बाय 8 मी काय केलेलं आहे हा 8 जो आहे राइट हँड साइडला त्याला ट्रान्सफर केलाय लेफ्ट हँड साइडला म्हणजे इज इक्वल टू मला मिळेल mdRd²/2 प्लस mcx² मिळेल. आता पुढे मला काय करायचं आहे की हा mdRd²/2 हा लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे मला मिळेल 5/8 mdRd² माइनस mdRd²/2 rd²/2 इज इक्वल टू मला मिळेल mcx². mass of the clay into x². आता ह्या लेफ्ट हँड साइडला एलसीएम येईल 8
मला 5md rd स्क्वेअर 5md rd स्क्वेअर. तर 2 4s are 8 म्हणून इथे मायनस मला मिळेल 4md rd स्क्वेअर इज इक्वल टू mc x स्क्वेअर जसंच्या तसं मिळेल. आता 5 minus 4 gives me 1 that is md rd square by 8 म्हणजे मला काय मिळेल इथे त्यानंतर md rd square by 8 is equal to mc into x square मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. md ची किंमत 10 आहे, rd ची किंमत 0.4 आहे. 0.4 चा स्क्वेअर म्हणजे 0.16 येईल डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू mc ची व्हॅल्यू 1.6 आहे इंटू x स्क्वेअर. आता मला या 1.6 ला 8 ने गुणायचं आहे. मला मिळेल 128 आणि एका घरानंतर डेसिमल पॉइंट मिळेल इंटू x स्क्वेअर इज इक्वल टू आता हे 10 आहेत गुणिला मला किती मिळेल 0.16 मिळेल 0.4 चा स्क्वेअर म्हणजे मला मिळेल 1.6 इज इक्वल टू 10 ने मी जर 0.16 ला गुणलं तर मला मिळेल 1.6 इज इक्वल टू 12.8 इंटू एक्स स्क्वेअर मिळेल. म्हणजेच मला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळेल एक्स स्क्वेअर बरोबर मला मिळणार आहे 12 एक्स स्क्वेअर बरोबर मला मिळणार आहे 1.6 डिवाइडेड बाय 12.8 इकडे ट्रान्सफर करायचं आहे मला. म्हणजेच मला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल 1/8 याचा पूर्ण भाग जातो 16 गुणिले 8 बरोबर 128 या ठिकाणी पूर्ण भाग केलेला आहे म्हणून 1/8 मिळालं. म्हणजे x ची व्हॅल्यू मला जर x स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/8 असेल तर नॅचरली आन्सर काय मिळणार आहे मला x इज इक्वल टू 1/√8 आणि हे सगळे जे क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज त्या कशात आहेत त्या सगळ्या एमके सिस्टीम मध्ये आहेत म्हणून मला याचं युनिट मिळेल मीटर. तर मागच्या प्रॉब्लेमचं उत्तर काय होतं आता जे सोडवलं ते दी डिस्टन्स ऑफ द लंप ऑफ क्ले फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क इज 1/√8 मीटर. आता आपल्याला जे सॉल्व प्रॉब्लेम आहे पुस्तकातलं 1.8 हे थोडंसं वेगळं आहे ते बघायचं आहे. प्रॉब्लेम काय सांगतं ए स्पेरिकल वॉटर बलून इज रिव्हॉल्विंग ॲट 60 रिव्होल्यूशन पर मिनिट. म्हणजे तो बलून जो आहे तो 60 रिव्होल्यूशन पर मिनिट या वेगाने रिव्होल्यूशन्स कंप्लीट करतोय. म्हणजे एका मिनिटामध्ये 60 रिव्होल्यूशन होतात आहे तर एका सेकंदामध्ये नॅचरली 60/60 म्हणजे 1 रिव्होल्यूशन पर सेकंद मिळेल म्हणजेच फ्रिक्वेन्सी मिळेल 1 हर्ट्झ. आता नंतर काय म्हटलंय इन कोर्स ऑफ टाइम म्हणजे काही वेळानंतर 48.8% ऑफ इट्स वॉटर लीक्स आउट. 48.8% पाणी हे त्याच्यातलं कमी झालं आहे. तो काय आहे वॉटर बलून आहे त्याच्यातलं पाणी हे लीक झालं आणि 48.8% लीक झालं म्हणजे उरलं किती तर 51.2 एवढं पाणी उरलं. म्हणजे आधी जर 100 ग्रॅम असेल तर आता 51.2 ग्रॅमच त्या ठिकाणी उरलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. विथ व्हॉट फ्रिक्वेन्सी विल द रिमेनिंग बलून रिव्हॉल्व नाऊ. आता ज्याचं मॅस 51.2 ग्रॅम आहे किंवा पर्सेंट राहिलेला आहे त्याच्यामध्ये तो बलून काय त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन काय असेल हे आता आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याच्याकरता पुन्हा आपल्याला या ठिकाणी
लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरायचा आहे. मग ह्या ठिकाणी पुन्हा आपण काय करू की I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 हा फॉर्म्युला वापरणार. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ह्या ठिकाणी N2 आपल्याला विचारलेला आहे. N2 बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. I1 काय आहे, त्या बलूनचं इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बलून आहे म्हणजे स्पेरिकल बलून दिलेला आहे तुम्हाला, वॉटर बलून, म्हणजे याचा अर्थ स्पियरची जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो 2/5 mr² असतो. मग आधी त्याचं मॅस m1 म्हणजे 100 होतं म्हणून m1 लिहिला आपण. त्याची रेडियस r1 नी दाखवू आपण, म्हणजे 2/5 m1 r1² इंटू ओमेगा 1 म्हणजे 2π n1 इज इक्वल टू. आता I2 काय आहे, त्या बलूनचा मॅस आता m2 झालेला आहे कारण की 48.8% लिकेज झालेला आहे वॉटरचं, म्हणजे आता 51.2 त्याचं नवीन मॅस राहणार आहे. आणि तो स्पियर आता आकाराने लहान झालेला आहे कारण की वॉटर लीक झालेला आहे त्याच्यातून, म्हणून त्याची व्हॉल्यूम आता कमी होईल. काय होईल, 2/5 m2 r2² ही त्याची काय होईल, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया होईल फॉर्म्युल्यानुसार. I2 इज इक्वल टू 2/5 m2 r2². ओमेगा 2 काय मिळेल आपल्याला, 2π n2 मिळेल. n2 तर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी 2π दोन्ही ठिकाणचं कॅन्सल होईल, 2/5 पण या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मला काय मिळेल फॉर्म्युला, m1 r1² इंटू n1. n1 ची किंमत 1 आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त m1 r1² मिळेल. m1 r1² इंटू n1 1 आहे म्हणून इंटू 1 लिहायचं असेल तर लिहू शकतो आपण, इज इक्वल टू m2 r2² इंटू n2. म्हणजे जर मला n2 काढायचं असेल तर n2 बरोबर काय मिळेल मला, m1 r1² अपॉन m2 r2². म्हणजे मला किंमत काढायची आहे m1 r1² अपॉन m2 r2² ह्याची मला किंमत काढायची. मला r दिलेला नाहीये, फक्त एवढं सांगितलेलं आहे की 48.8% लिकेज झालेला आहे. त्याच्यामुळे मला आता काही प्रॉपर्टीजचा वापर करावा लागणार आहे. कोणती प्रॉपर्टी, आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी इज इक्वल टू मॅस अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच मॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग मला जर m1 अपॉन m2 पाहिजे असेल तर मला काय मिळेल, m1 अपॉन m2 जर मला, म्हणजे पहिलं मॅस m1 आहे आणि नंतर लिकेज झाल्यानंतरचं मॅस m2 नी दाखवलं तर मला मिळेल v1 इंटू रो डिव्हायडेड बाय v2 इंटू रो. आता दोन्ही ठिकाणी ही पाण्याची डेन्सिटी आहे म्हणून ते कॅन्सल होणार आहे, पण व्हॉल्यूम मात्र वेगवेगळी आहे. पहिल्यांदा व्हॉल्यूम जास्त होती, नंतर लिकेज झाल्यानंतर व्हॉल्यूम कमी झाली आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की स्पियरची व्हॉल्यूम किती असते, 4/3 πr³. आता r पहिल्यांदा जास्ती होता म्हणजे r1³ लिहावं लागेल आपल्याला. सुरुवातीला बलूनची जी रेडियस होती ती r1 लिहावं लागेल आणि नंतर 4/3 πr2³ करावं लागेल आपल्याला. आता 4/3 π दोन्हीकडून कॅन्सल झाले म्हणजे राहिलं r1³ अपॉन r2³. म्हणजे आपल्याला काय मिळेल, r1³ अपॉन r2³ इज इक्वल टू m1/r1³ अपॉन r2³ इज इक्वल टू m1 अपॉन m2 मिळेल. म्हणजेच आपल्याला जर r1 अपॉन r2 जर काढायचं असेल, r1 अपॉन r2 पाहिजे असेल तर आपल्याला काय मिळेल, m1 अपॉन m2
रेस टू पॉवर 1/3 मिळेल. आपल्या इक्वेशन मध्ये इथे काय आहे, r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर आहे. म्हणजे जर मला r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर पाहिजे असेल, r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर पाहिजे असेल मला, तर मला काय मिळेल, तर मला मिळेल m1 अपॉन m2 रेस टू पॉवर 2/3 मिळेल. 1/3 इज इक्वल पॉवर जेव्हा 1/3 आहे तेव्हा r1/r2 आहे. आता मला याचा स्क्वेअर करायचा आहे तर पॉवर काय होईल, 2/3 होईल. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे माझी, ती मला सबस्टिट्यूट करायची आहे. या ठिकाणी मला सबस्टिट्यूट करायची आहे ती व्हॅल्यू. काय फॉर्म्युला आहे, n2 इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर अपॉन m2 r2 स्क्वेअर. पण r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली आहे मला, इथे लिहिते मी इज इक्वल टू, म्हणून n2 इज इक्वल टू मला मिळेल m1 अपॉन m2 इंटू r1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर म्हणजे काय, m1 अपॉन m2 टू द पॉवर m1 अपॉन m2 टू द पॉवर 2/3 युजिंग इक्वेशन नंबर 2. तुम्हाला इथे लिहायचं आहे युजिंग इक्वेशन नंबर 2. इथे माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी लिहित नाहीये. आता पहा, याचा पॉवर 1 आहे, याचा 2/3 आहे. म्हणजे टोटल पॉवर किती होईल, 2/3 प्लस 1 म्हणजे 3 आणि 2 5 5/3 होईल. म्हणजे आपल्याला मिळेल दिस इज इक्वल टू m1/m2 टू द पॉवर मला मिळेल 5/3. आता जर मला लॉग टेबलचा वापर करून हे काढायचं असेल तर मला कसं मिळेल, दिस इज इक्वल टू, आता m1 किती आपलं 100 कन्सिडर केलं आपण, m2 किती राहील 51.2 आहे, 51.2 आणि रेस टू पॉवर किती आहे, रेस टू पॉवर आहे 5/3. म्हणजे मला जर आता हे काढायचं असेल, सॉल्व्ह करायचं असेल तर मी कसं लिहिणार आहे, दिस इज इक्वल टू antilog of 5/3 log of 100 minus log of 51.2 ब्रॅकेट कंप्लीट. आता मी इथे लॉग लिहिते. लॉग ऑफ 100 जो आहे, मला आधी लॉग 100 काढायचा आहे, तर लॉग 100 जो आहे तो आहे 2.000. याच्यातून मला लॉग ऑफ 51.2 जो आहे तो मायनस करायचा आहे. तो येतो 1.7093. 1.7093. आता ह्याची मला वजाबाकी करायची आहे. इथे राहतील 7 कॅरीड 1 0 कॅरीड 1 9 कॅरीड 1 8 मीन्स 2 0. हे कशाचं उत्तर आलं, या ब्रॅकेटचं उत्तर आलं. आता मला ह्याला 5 ने गुणायचं आहे. कशाला, याला इंटू 5 करायचं. मला काय मिळेल, 7 5 35 35 9 5 45 5 हातचे आले 4 5 2 10 14 1 2 3 4 1 2 3 4. सो आय विल गेट 1.4535. आता मला याला 3 ने भागायचं आहे. आय हॅव टू डिवाइड इट बाय 3. सो divided by 3 will give you, त्याला 3 ने भागायचं आहे आपल्याला. म्हणजे काय मिळेल, 3 ने भागितल्यानंतर इथे लिहिते मी
4535 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय मिळेल मला 4 त्रिक 12 3 चौक 12 म्हणजे 4 मिळेल इथे. नंतर 2 उरले 8 चौक 32 या ठिकाणी 2 उरले 8 त्रिक 24 सॉरी 8 3 8 24 म्हणजे 4 8 झालं. खाली 1 उरला 3 चौक 12 म्हणजे 4 मिळालं मला. खाली 1 उरला नंतर 3 5 15 म्हणजे 4 8 काय मिळालं मला. कशाचा अँटीक्लॉक पाहायचा आहे मला 0.48. सो अँटीलॉग ऑफ दिस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.4845. मग याचा जर अँटीलॉग मी बघितला तर तो येतो 3.052. 3.052. आता हे उत्तर कशाचं आहे. हे उत्तर आहे N2 चं. N2 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी म्हणजेच रिव्होल्यूशन पर सेकंद और हर्ट्ज. म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सी जेव्हा त्याच्यातून त्या बलून मधून 48.8% वॉटर हे लीक झालं तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ही नक्कीच वाढणार आहे कारण की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कमी झालेला आहे. तर ती फ्रिक्वेन्सी येईल 3.052 रिव्होल्यूशन पर मिनिट पर सेकंड सॉरी और हर्ट्ज. आधी किती होती. आधी 1 हर्ट्ज होती आणि आता ती वाढली आणि किती झाली 3.052 हर्ट्ज एवढी त्याची फ्रिक्वेन्सी झाली आहे. कोणाची वॉटर बलूनची. का कारण की त्यातलं वॉटर हे लीक झालेलं आहे त्याचं मॅस कमी झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल आपल्याला तर तो असतो 2/5 mr². तर आता ह्या ठिकाणी m कमी झालेला आहे सेकंड केस मध्ये तर नॅचरली काय होईल मोमेंट ऑफ इनर्शिया I2 हा कमी होईल आणि फ्रिक्वेन्सी ही वाढेल आणि ती वाढलेली फ्रिक्वेन्सी आपण काढलेली आहे ती आली आहे 3.052 हर्ट्ज. ह्या ठिकाणी आपलं हे चॅप्टर जवळपास कंप्लीट होत आहे. आपण सगळे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत आणि काही सॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा बघितलेले आहेत. रोलिंग मोशनचा भाग जो आहे तो आता ह्या नवीन लॉकडाऊन पिरियड मध्ये हा 25% सिलेबस जो कमी केलेला आहे त्यात रोलिंग मोशनचा भाग हा त्याच्यातून वगळण्यात आलेला आहे. तेव्हा याचा पूर्ण अभ्यास करा. काही डिफिकल्टी असेल तर विचारा. थँक्यू.